11 संघाचे संघमालक अजित मसे आणि दिनेश बनोटे, जय मल्हार संघाचे संघमालक रोशन कडव, रवी कडव आणि माऊली 11 संघाचे संघमालक अनिल बनोटे। मी सर्वांना विनंती करतो कृपया आपण स्टेजच्या इथे समोर यायचं, आपला सन्मान करायची संधी आमच्या कमिटीला द्यायची। सर्वप्रथम संघमालक मित्रजित 11 संघ आपण बघितला। मित्रजित 11 अतिशय धारदार संघ, कालपासून आपण भेदक संघ म्हणून त्याची या ठिकाणी वाहवा केली। मित्रजित 11 संघ, परंतु अंतिम क्षणी त्यांना थोडंसं अपयश प्राप्त आलं। या ठिकाणी मित्रजित 11 संघाच्या संघमालकाला मी या ठिकाणी आमंत्रित करतो, माननीय श्री संतोष कडव आणि माननीय श्री निलेश कडव। माननीय श्री संतोष कडव आणि माननीय श्री निलेश कडव, शिळगावाचे माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत काराव। केदार बनोटे याला मी विनंती करतो, संघमालकाच्या वतीने हे पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे। श्री सुभाष रोणे या ठिकाणी सन्मान करतायत मित्रजित 11 संघाचा संघमालक माननीय श्री संतोष कडव आणि निलेश कडव। त्याचप्रमाणे इथे कौतुक करावं लागेल निलेश कडव यांचा, सेमीफायनल पासून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी बक्षिसांची आतिषबाजी सुद्धा केली आणि या ठिकाणी खेळाडूंचा उत्साह वाढवला। तसंच दुसरा संघ बघा, सेमीफायनल मधील रनरअप ठरलेला संघ SS11 संघाचे संघमालक सुरेश कडव आणि सचिन झांजे यांना मी विनंती करतो मान्य श्री रोहिदास कडव यांच्या हस्ते सुरेश कडव आणि सचिन झांजे फायनल मधील रनरअप संघ। अतिशय सुरेख असा खेळ केला SS11 संघाचं, विशेष पर्सनली कौतुक, अतिशय सुरेख खेळ केला आणि या ठिकाणी फायनल मध्ये धडक आपण मारलीत, आपलं सुद्धा या ठिकाणी सन्मान। त्याचप्रमाणे सुरुवातीपासून पहिला जो संघ, त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जो पहिला संघ क्वालिफाय झाला होता तो एनजे सदस्य संघ, पहिला जो क्वालिफाय झाला होता तो एनजे सदस्य संघ। एनजे सदस्य संघाचे संघमालक निलेश कडव आणि जगदीश कडव यांना मी विनंती करेन आपण आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाची इथे यायचंय। एनजे सदस्य संघ पहिला क्वालिफाईंग संघ या स्पर्धेमधला। मी विनंती करेन मान्य श्री नितीन बनोटे यांना एनजे सदस्य संघाचे संघमालक यांचा सत्कार करण्यासाठी। निलेश कडव आणि जगदीश कडव संघमालक, आपला कोणी प्रतिनिधी असेल एनजे सदस्य संघ? निलेश कडव आणि जगदीश कडव, बघा पहिला क्वालिफाय झालेला संघ होता। अतिशय सुरेख असं बॅटिंग आणि बॉलिंग आपण पाहिली, तडकेबाज संघ। अतिशय सुरेख असा खेळ केला एनजे सदस्य संघ। त्यानंतर आपण इथे आमंत्रित करतोय सरपंच 11 संघ अजित मसे, सरपंच मीत 11 अजित मसे आणि दिनेश बनोटे यांना विनंती करतो आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचंय। मान्य श्री निलेश कडव यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे। सरपंच मीत 11 बघा, आपल्या ग्रुप ग्रामपंचायत मधील संघ, मान्य श्री अजित मसे, मान्य श्री पिंटू मसे आणि मान्य श्री दिनेश बनोटे। बघा आपण सुद्धा खूप चांगली फाईट केली, सेमीफायनल मध्ये आपल्याला परास्त व्हावं लागलं, परंतु सुरेख अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली सरपंच 11 संघाकडून। त्यांचा सन्मान करतायत मान्य श्री निलेश कडव। त्याचप्रमाणे यापुढील संघ जय मल्हार, अतिशय सुरेख खेळ या संघाने सुद्धा केला, परंतु नशिबाची साथ या संघासमोर नव्हती 2 दिवसामध्ये। जय मल्हार संघाचे संघमालक, जय मल्हार संघाचे संघमालक रोशन कडव आणि रवी कडव यांना मी आमंत्रित करतो। रोशन कडव आणि मान्य श्री रवी कडव यांचा सन्मान करण्यासाठी
मान्य श्री सचिन झांजे यांना मी विनंती करतो। जय मल्हार संघाचे संघमालक रोशन कडव आणि रवी कडव यांचा सन्मान करतायत सचिन झांजे। मान्य श्री सचिन झांजे या ठिकाणी सन्मान करतायत रोशन कडव आणि रवी कडव, जय मल्हार संघाचे संघ मालक। तसंच मी मान्य श्री सुरेश कडव यांना विनंती करेन की इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मधील विजयी संघाचे संघ मालक माऊली 11 चे संघ मालक अनिल बनोटे यांचा सन्मान आपण करायचा आहे। मान्य श्री सुरेश कडव यांना मी विनंती करेन। सुरेश कडव यांच्या मार्फत सन्मान केला जातोय माऊली 11 संघाचे संघ मालक अनिल बनोटे। अमोल बनोटे स्टेजच्या इथे याचा अमोल बनोटे। त्याचप्रमाणे आपण आता बघितलं इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण पुढच्या पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय। बघा आपल्याला या इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये या रखरखत्या उन्हामध्ये 2 दिवस ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी केली असे क्वालिफाईड अंपायर्स आपल्याला या ठिकाणी लाभले। ते म्हणजे मान्य श्री महेश लोखंडे सर आणि मान्य श्री स्वप्नील पाटील सर यांना मी सन्मानासाठी आमंत्रित करतो। बघा अतिशय अल्पशा विश्रांती घेऊन त्यांनी कंटिन्यूअस अंपायरिंग या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय निपक्षपातीपणे अंपायरिंग या ठिकाणी केली आहे मान्य श्री महेश लोखंडे सर आणि मान्य श्री स्वप्नील पाटील सर। मी मान्य श्री सतीश कडव यांना विनंती करतो की त्यांनी या 2 अंपायर्सचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या पंचांसाठी मान्य श्री लहू दोंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मान्य श्री गणेशजी चिरले यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी या ठिकाणी प्राप्त झाले। या अंपायरांचं सुद्धा नक्कीच कौतुक। 2 दिवस त्यांनी निपक्षपातीपणे या ठिकाणी डिसिजन दिले आणि या सामन्यांचा अतिशय सुरेख या ठिकाणी स्मूथ कंडक्शन मध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। तसेच मी या ठिकाणी आता आमंत्रित करतोय मंडप डेकोरेटर्स ऑपरेटर आणि मालक मंडप डेकोरेटर्सचे मालक यांना मी आमंत्रित करतो। मंडप डेकोरेटर्स आपण पुढे यायचंय, आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तसंच सर्वप्रथम आपण बघितलं ISPL 2024 ही स्पर्धा YouTube लाईव्ह जी आपण या ठिकाणी पार पाडली। मी मान्य श्री हिरामण कडव यांना विनंती करेन की YouTube लाईव्हचे हे YouTube चॅनलचे 10 क्रिकचे सर्व कुणाल म्हात्रे यांचा 10 क्रिक YouTube चॅनल काल मला जी माहिती मिळाली त्यानुसार जवळपास 2 ते 3 हजार व्ह्यूज कालच्या दिवसात होते। आजच्या दिवसाची माहिती आमच्याकडे नाहीये। अतिशय सुंदर यांचा कनेक्ट आहे। YouTube लाईव्ह आपल्याला इथे उपलब्ध करून दिला कुणाल म्हात्रे यांचा 10 क्रिक YouTube चॅनल। मंडप डेकोरेटर्स आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा पुढे यायचं आणि हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे।
मंडप डेकोरेटर्स, मी मान्य श्री प्रशांत सूर्यराव यांना विनंती करेन की मंडप डेकोरेटर्स यांचा सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रशांत सूर्यराव, साऊंड सिस्टीम वैभव, आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय. त्याचप्रमाणे बघा प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली, प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी उपलब्ध करून दिली रोही ऑप्टिशियनचे शंकर विषे, मान्य श्री शंकर विषे, मान्य श्री शंकर विषे यांना सुद्धा आमंत्रित करतोय. मी मान्य श्री राजेश बनोटे यांना विनंती करतो की शंकर विषे यांचा सन्मान करण्यासाठी आपण सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यांचं बघा रुही ऑप्टिशियनचं एक सुंदर असं चष्म्याचं दुकान आहे बदलापूर स्टेशनलाच, आपण नक्की तिथे व्हिजिट करा. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं अतिशय सुंदर अशी खेळपट्टी 2 दिवस ज्यांच्या प्रयत्नामुळे उभी राहिली असे खेळपट्टी बनवण्यामध्ये सहकार्य केलेले मान्य श्री रामजी वळवी यांना सन्मान करण्यासाठी आम्ही पुढे बोलवतोय. मान्य श्री रामजी वळवी, बघा जाणकाराच्या कमिटीमध्ये सुद्धा आपण अतिशय सुंदर खेळपट्टी त्या ठिकाणी उभी केली होती. आणि मान्य श्री हिरामण कडव यांना मी विनंती करतो की रामजी वळवी यांचं या ठिकाणी सन्मान करायचे. सुंदर अशी खेळपट्टी, रामजी वळवी यांचा सत्कार. त्यानंतर मी विनंती करतो की बघा आपल्याला बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यासाठी जे कूलर उपलब्ध करून दिले मान्य श्री हनुमंत कडव उद्योजक यांना मी आमंत्रित करतो या ठिकाणी ISPL कमिटीकडून सन्मान स्वीकारण्यासाठी. मी मान्य श्री संतोष बनोटे यांना विनंती करेन उद्योजक मान्य श्री हनुमंत कडव यांचा सत्कार करायचा आहे. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी थंडगार कूलर त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे आपल्याला या ज्या ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्या असे आपले सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मधील सरपंच मान्य श्री दिनेश बनोटे यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. मी मान्य श्री केतन कडव यांना विनंती करतो की आपल्या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश बनोटे, आणि दिनेश बनोटे नक्कीच क्रिकेटमध्ये नेहमीच मुलांना सहकार्य आणि प्रोत्साहन देत असतात, त्यांचा सन्मान करतायत ISPL कमिटीद्वारे. त्याचप्रमाणे यानंतर मी विनंती करेन त्याचप्रमाणे या ठिकाणी शंकर विषय यांच्याकडून शील्ड प्रीमियर लीगला सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल त्यांनी उपलब्ध करून दिले. शंकर विषय आपले सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी आपले नावाजलेले 2 कॉमेंटेटर ज्यांचा काल उल्लेख झाला की रतनबुवा ट्रॉफी मध्ये असे कॉमेंटेटर असतात, तशा प्रकारचे कॉमेंट्री हे या ठिकाणी करतायत. ते हरेश बडेकर आणि परेश रोणे यांच्या ठिकाणी सन्मान होईल.
इंदगावचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो की आपण या दोघांचा सन्मान करायचा आहे। तसेच सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं या दोन आपल्या कॉमेंटेटरांचं। खूप मोठं काम केलंय त्यांनी, आपण बघितले काल जे कॉमेंटेटर होते आणि आजचे हे आपले दोन कॉमेंटेटर यांनी खूप रंगत आणली आपल्या टुर्नामेंटला। त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण असेच पुढे पुढे जा आणि अशीच प्रगती करा। यानंतर आपण वळूया बक्षीस समारंभाकडे। या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि तो क्षेत्ररक्षक आहे SS11 संघाचा नसून शिळगावातील पण नाही, एनजे सदस्य संघाचा बेस्ट फिल्डर विराज कडव यायचे। मी दीपक कडव यांना विनंती करतो, दीपक पांडुरंग कडव यांना विनंती करतो की आपण यायचे। दीपक पांडुरंग कडव आपण आपल्या शुभ हस्ते विराज इथे यायचे। बेस्ट फिल्डर यानंतर या स्पर्धेमध्ये या ठिकाणी एक सन्मान राहिलाय चुकून। आमचे पाठीराखे जनता राजा शील्डचे बिग सपोर्टर सन्माननीय सुशील सर यांचा या ठिकाणी सन्मान करू। मी विनंती करतो सुशील सर यायचे। आपण सुभाष रोणे यांना विनंती करतो की सुशील सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा। आपल्या जनता राजा शील्डची टीम ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सुशील सर हजर असतात। ऑलिम्पिया मोहिलीला ज्या ठिकाणी रिव्हर जे काम चालू आहे बिल्डिंग त्या ठिकाणचे ते सर आहेत सुशील सर। यानंतर वळूया बेस्ट बॉलर। या स्पर्धेमध्ये तब्बल 13 विकेट घेऊन या स्पर्धेला चांद लावले आणि आपल्या संघाला ज्याने या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं तो बॉलर आहे सागर कडव इंदगाव। दिनेश बनोटे यांना विनंती करतो, संघ मालक दिनेश बनोटे। माऊली 11 टीमचा सागर कडव। देना कूलर पे नहीं वे दिनू या श्री हनुमंत कडव यांच्याकडून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी कूलरची ट्रॉफी देण्यात आलेली आहे। तसेच इंदगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मधील या स्पर्धेमधील रनरअप संघ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी या ठिकाणी पटकावलं SS11 संघाच्या कर्णधाराला मी या ठिकाणी आमंत्रित करतो। SS11 संघ आपला संघ नायकाला या ठिकाणी आमंत्रित करतोय। त्याचप्रमाणे मी SS11 संघाच्या संघ मालकाला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो। SS11 पूर्ण संघ या ठिकाणी यायचे आपली ट्रॉफी घेण्यासाठी। इंदगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक SS11 संघ।
मी मान्य श्री निलेश कडव यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। मान्य श्री निलेश कडव, त्याचप्रमाणे मान्य श्री संतोष कडव, मान्य श्री निलेश कडव आणि मान्य श्री संतोष कडव यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। SS11 संघ द्वितीय पारितोषिक रनरअप संघ इनगाव शील्ड प्रीमियर लीगच्या पहिल्या स्पर्धेमधील 2024 मधील टाळ्या। बघा या संघाचं विशेष कौतुक म्हणजे नशिबाच्या साथीवर हा संघ पुढे आला, परंतु फक्त नशिबाची साथ असून चालत नाही मित्रांनो, नशिबाच्या साथीचं त्या संधीचं सोनं सुद्धा करायला लागतं। ते SS11 संघाने केलं। त्यापुढे प्रशांत सूर्यराव यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय। त्याचप्रमाणे आता आपण बघतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज। सर्वोत्कृष्ट फलंदाज बघा, आपण सर्वच फलंदाजांची या ठिकाणी फलंदाजी पाहिली। कालच्या दिवसात पाहिलं तर अमोल बनोटे, त्याच्यानंतर आजच्या दिवसात पाहिलं तर आपण त्या ठिकाणी प्रज्वल बनोटे, पंकज, तसेच बाकीचे जे फलंदाज होते विराज असेल, विशाल असेल, सर्वांचीच आपण या ठिकाणी फलंदाजी पाहिली। परंतु सर्वोत्कृष्ट फलंदाज काय वाटतं मित्रांनो? सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल? बघा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणजे मोक्याच्या क्षणी ज्याने टीमला विजय संपादित करून दिला आणि जास्तीत जास्त धावा या ठिकाणी काढल्या तो आहे विशाल। तब्बल 126 धावा आणि एक विकेट सुद्धा, अष्टपैलू कामगिरी विशाल। SS11 संघाचा बघा विशाल, ज्याने आपल्या संघाला या ठिकाणी फायनल मध्ये दाखल केलं, तो विशाल। मान्य श्री हनुमंत कडव यांच्याकडून जे कूलर या ठिकाणी उपलब्ध झाले, मी मान्य श्री सूरज कडव याला विनंती करेन की विशाल याचा सन्मान करायचा आहे आणि ट्रॉफी सुद्धा आहे, सन्मान चिन्ह आणि कूलर। 126 धावा आणि एक विकेट, अष्टपैलू कामगिरी, वेल डन विशाल। तसंच एक अर्धशतक त्याच्या नावावर विशाल। तसेच बघा या सामन्यासाठी सर्वात मोठी उत्सुकता जी होती, मॅन ऑफ द सिरीज माननीय श्री अनिल बनोटे यांच्याकडून जी सायकल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाली आहे, मॅन ऑफ द सिरीज। बघा मॅन ऑफ द सिरीजचा सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री गणेशजी चिर्ले साहेब, माननीय श्री राजेशजी दुर्गे साहेब, माननीय श्री संदीपजी दोंडे साहेब आणि माननीय श्री लहूजी दोंडे साहेब। आणि त्याचप्रमाणे ही सायकल ज्यांच्याद्वारे उपलब्ध झाली माननीय श्री अनिलजी बनोटे साहेब। बघा या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते ते शंकर, अमोल, विशाल आणि आज ज्याने अतिशय सुरेख खेळ केला प्रज्योत, हे 4 खेळाडू या रेसमध्ये होते सायकल पटकवण्यासाठी। काय वाटतं मित्रांनो कोण असेल या 4 मधला? शंकर, अमोल, विशाल आणि प्रज्योत याच्यामध्ये। तर बघा अतिशय अष्टपैलू खेळ दाखवून आपल्या संघासाठी अतिशय सुरेख अशी फलंदाजी आणि तडकेबाज फलंदाजी, स्ट्राईक रेट अतिशय 200-300 स्ट्राईक रेट ठेवून ज्याने फलंदाजी केली तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका शंकर।
138 धावा आणि एक विकेट. शंकर याला मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. सायकल या ठिकाणी अनिलजी बनवटे यांच्याद्वारे सायकल या ठिकाणी शंकरला. सायकल त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह. शंकर विषय बघा अतिशय सुरेख असा खेळाडू आणि सायकल पटकावतोय इनगाव शील्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. बघा ही सायकल शीळ गावात येईल की इनगाव गावात याची नक्कीच चुरस लागली होती, परंतु क्रिकेटवर आपला अधिराज्य दाखवले ते इनगाव गावाने पुन्हा एकदा. बघा यावर्षी सायकल या ठिकाणी, पुढच्या वर्षी अजून आकर्षक बक्षीस या ठिकाणी ISPL 2025 मध्ये आपल्याला बघायला मिळेल.